आखाती देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। देशभर जर आपण पाहिलं तर सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील आता सिलेंडरचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। रोज लागणाऱ्या सिलेंडरच्या तुलनेमध्ये जे आहे ते एजन्सी चालकांकडून सिलेंडर जे आहे ते कमी दिलं जात असल्याची आता बाब समोर आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या मी एका हॉटेलमध्ये आहे आणि या हॉटेलला जे आहे ते दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात, परंतु दुसरीकडे ते एजन्सीवाल्यांना त्या वतीनं त्यांना सांगण्यात आलं की सिलेंडर जपून वापरा। आता जरी सिलेंडर मिळत असले तरी पुढील 2-3 दिवसामध्ये जे आहे ते सिलेंडर मिळणं कमी होऊ शकतं असं सांगितलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर घरगुती सिलेंडरचे दर जे आहेत ते अमरावतीमध्ये 60 रुपयांनी वाढलेले आहेत आणि त्यानंतर आठवडाभर जर पाहिलं तर वेटिंग संपूर्ण या सिलेंडरसाठी करावी लागत आहेत। वेटिंग बुकिंग केल्यानंतर तब्बल 1 आठवड्यानं सिलेंडर जे आहे ते मिळणार असल्याचं बोललं जातं आणि दुसरीकडे बुकिंग केल्यानंतरही अनेकांना जे आहे ते सिलेंडर मिळत नाही। याचाच परिणाम जो आहे तो संपूर्ण हॉटेल व्यवसायावर झालेला आहे। पुढील काळात जर सिलेंडर मिळाले तर हॉटेल बंद करण्याची वेळ देखील व्यावसायिकांवर येऊ शकते। आपल्यासोबत काही हॉटेल व्यावसायिक आहे, काय सांगणार, काय सध्याची परिस्थिती आहे? सिलेंडरचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे, हॉटेल व्यवसायावर काय परिणाम झाले? सिलेंडरची म्हणजे एकदम जपून वापरायला सांगितलं आहे त्यांनी, जिथं आम्ही ऑर्डर वगैरे देतो आणि केव्हा सिलेंडरचा तुटवडा पडणार याची काही म्हणजे सांगता येत नाही। तर असंच राहिलं तर हॉटेल व्यवसाय म्हणजे कसं करावं काय करावं काही समजणार नाही। तुम्ही आत्ता फोन लावला होता एजन्सीवाल्यांना, तुम्ही मागणी केली आहे सिलेंडरची, काय त्यांचं म्हणणं पडलं, काय सांगणार, काय सांगितलं त्यांनी म्हटलं सिलेंडर अगदी जपून वापरा, केव्हा सिलेंडरची म्हणजे कमतरता जाणवणार सांगता येणार नाही, म्हणे बंदही होऊ शकते। रोज किती तुम्हाला सिलेंडर लागत आहेत आणि आत्ता काय परिस्थिती आहे? रोज 2 किंवा 3 सिलेंडर लागतात आम्हाला। आता सध्या 2चा ऑर्डर दिला आहे तर म्हणे 2च्या वर मिळणार नाही। बाकी एखाद्या वेळी जर जास्त सिलेंडर लागलं, ग्राहक जर वाढले हॉटेलमध्ये नाश्त्याला, मग अशा वेळेस काय पर्याय आहेत? काही पर्याय नाही, विदाऊट सिलेंडरचं काहीच पर्याय नाही, सर्व सिलेंडरवरच निर्भर आहे किचनचं। सिलेंडर नाही मिळालं तर खूपच कोंडी होऊन जाईल आमची। हॉटेल व्यावसायिक होते, त्यांचं म्हणणं आहे की आता जेव्हा आम्ही सिलेंडरसाठी एजन्सीवाल्यांना फोन केलेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 सिलेंडरच तुम्हाला मिळणार आहेत, अतिरिक्त सिलेंडर मिळणार नाही आणि आज जरी 2 सिलेंडर मिळत असले तरी पुढच्या काळामध्ये सिलेंडर मिळेल की नाही याची देखील शाश्वती नाही असं एजन्सी चालकांकडनं जे आहे ते हॉटेल व्यावसायिकांना सांगितलं जात आहे। दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांसोबतच घरगुती गॅस जो आहे तो देखील वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आता समोर आलेल्या आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।